पटली तर वंध्यत्व येऊ शकतं. तर या गोष्टी खरोखर आहेत की हे फक्त मेथ आहे? नाही, ही फक्त मेथ आहे. ऑफकोर्स पुरुषांना म्हणजे त्यांच्या लोअर भाग टेस्टीजना जर काय मारपीट झाली, डॅमेज झालं किंवा काहींना बॉल लागतो क्रिकेट खेळताना वगैरे, तर ते टेस्टीज जर डॅमेज झाले तर वंध्यत्व होऊ शकतं. मुलींच्या बाबतीत आय थिंक व्हॉट इज इम्पॉर्टंट इज वजन. इव्हन पुरुषांच्या बाबतीत वजन व्यवस्थित ठेवावं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, इन्फेक्शन्स नाही झाली पाहिजेत. परत परत वॅजिनायटिस किंवा युरिन इन्फेक्शनमुळे हा त्रास होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे की गर्भपात जो करतात मिनिंग इबॉर्शन करतात, MTP करतात, ते परत परत नाही करायला पाहिजे. कॉन्ट्रासेप्शन वापरा. की तुम्हाला नको असलं बाळ तर प्लीज कॉन्ट्रासेप्शन वापरा. आय थिंक. पण कॉन्ट्रासेप्शन्समुळे सुद्धा अनेकदा वंध्यत्व होतं. पाणी घ्या तुम्ही. काय? कॉन्ट्रासेप्शन्समुळे पण वंध्यत्व येऊ शकतं असं म्हणतात. नाही, प्लीज, ही गोष्ट बरोबर नाही. म्हणजे कॉन्ट्रासेप्शन्स घेतलं दीर्घ काळासाठी तर वंध्यत्व येत नाही? नाही नाही. म्हणजे नॅचरली बाळ राहू शकतं त्याच्यानंतरही. मग हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे अशा गोष्टी होत नाहीत? नाही. इनफॅक्ट कॉन्ट्रासेप्शन आम्ही वापरतो हॉर्मोनल बॅलन्स रिस्टोर करायला. आता सपोजिंग एक पेशंट असली माझ्याकडे, तिच्याकडे ऑलरेडी मुलं आहे पण हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पिरियड्स 2-2, 3-3 महिन्यांनी, तर मी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स देते तिला ते बॅलन्स रिस्टोर करायला.